जय गजानन. नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ऐतिहासिक नगर व्याड येथे. आपण आज श्री सिद्धिविनायक गणपतींचे दर्शन घेऊया. अगदी ऐतिहासिक मंदिर आहे. श्री गणपतींचं अगदी ऐतिहासिक स्थान आहे. प्राचीन अशी प्रतिमा आहे. यांना श्री सिद्धिविनायक गणपती म्हणजे व्याडचे श्री सिद्धिविनायक असं म्हणून संबोधले जाते. तर आपण श्री सिद्धिविनायकांचं दर्शन घेऊया. हे देवालय कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो. थोडी माहिती जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्याडला जातो आहोत श्री सिद्धिविनायक गणपतींच्या मंदिरामध्ये. हे आहे हा ॲक्च्युलीमध्ये रिसोड वाशिम रोड आहे आणि याला चिखली फाटा असं म्हणतात. आपल्याला या भागातनं व्याडला जायचं आहे. हे व्याडचं प्रवेशद्वार आहे. इथनं व्याड ऑलमोस्ट 4 किलोमीटर अंतरावर आहे. असे टमटम गाड्या आहे आणि मी याने जाणार आहे. तिकडे ऐतिहासिक मंदिर आहे श्री गणपतींचे, तर तिकडे जाऊया. आहे त्याचं प्रवेशद्वार. सध्या वातावरण असं झालं की पाऊस केव्हाही येईल. आपण निघूया थोड्या वेळामध्ये व्याडसाठी. आणि आपण येऊन पोहोचलो व्याड गावामध्ये. हे छत्रपती संभाजी महाराज चौक आहे. इथनं थोड्याच अंतरावर गेल्यानंतर मग तिकडे श्री गणपती मंदिर आहे. इथनं हे व्याड गाव सुरू होतं. चला, थोड्या अंतरावर चालत जाऊन मग तुम्ही मुख्य देवस्थानाकडे पोहोचता. तसा ओढासारखाही आहे जो वाहत इकडे जातो गावातूनच, व्याड गावातून. आणि इकडे समोर ऐतिहासिक असं मंदिर आहे. त्याचबरोबर इकडे जिल्हा परिषदेची शाळासुद्धा आहे व्याडची. अंगणवाडी ही आहे इकडे. इकडे आहे ऐतिहासिक गणपती मंदिर व्याडचं. चला जाऊयात. तर अगदी व्याड गावामध्ये जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आलात की तुम्हाला हे देवस्थान दिसायला लागतं. इकडे अगदी ऐतिहासिक असं हे देवस्थान आहे. हेमाडपंथी शैलीतलं आहे आणि सुंदर आहे. हे बघा, ही जी बांधणी आहे दगडांवर दगड एका विशिष्ट पद्धतीने लावून ते उभं केलं जातं. याला हेमाडपंथी शैली असं म्हणतात. आधी आपण श्री गणपतींचं दर्शन घेऊया. हे बघा, यांना श्री सिद्धिविनायक म्हणून सुद्धा संबोधले जाते व्याडचे. वंदन करा, नमस्कार करा. हे आहेत व्याडचे श्री सिद्धिविनायक. हे ऐतिहासिक गणपती मंदिर आहे. खूप सुंदर ना, दर्शन घ्या. आणि अगदी भव्य अशी ही पाषाणातील प्रतिमा आहे. शेंदूर चर्चित आहेत. आयुधही दिसतात तुम्हाला श्री गणरायांच्या हातामध्ये. चतुर्भुज प्रतिमा आहे ही. हे बघा, सुंदर ना. हे हेमाडपंथी शैलीतलं स्थान आहे. त्यामुळे मला वाटतं हे यादव काळातलं आहे, 12व्या शतकातलं असावं. हे बघा, इथे सुद्धा एक शिळा आहे. ही सती शिळा असल्यासारखेच वाटतंय, है ना. सुंदर ना. नमस्कार करा. पुन्हा एकदा श्री सिद्धिविनायकांना वंदन करा. श्री गणेशाय नमः. हे बघा, सुंदर दिसतात ना. अगदी पाषाणातले हे ऐतिहासिक असे स्थान. यांना मनोकामना पुरते गणेश म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे बघा, किती सुंदर प्रतिमा आहे. आणि इथे लिहिलं सुद्धा श्री सिद्धिविनायक गणपती व्याड. आसपास तुम्हाला सगळीकडे घरं दिसणार. तसं व्याड हे ऐतिहासिक गाव आहे आणि इथे आणखीनही ऐतिहासिक मंदिरं आहेत. त्यातलं हे एक मंदिर. आता याच्यावर छत्र केलं आहे. अगदी आजपर्यंत रस्ता व्यवस्थित आहे. खूपच सुंदर.
हे बघा, तुम्हाला वेळ मिळाल्यास व्याडमध्ये नक्की या. अगदी व्याडला कसं यायचं तर तुम्ही वाशिम ते रिसोड या मार्गावर सतत एस टी महामंडळाच्या बसेस चालतात. त्या बसनेही तुम्ही चिखली फाट्यापर्यंत येऊन पोहोचू शकतात आणि चिखली फाट्यापासून व्याडला येण्यासाठी ऑटो किंवा टमटम असतात, सवारी ऑटो, त्याने तुम्ही इथे येऊ शकता. अगदी 20 रुपयामध्ये तुम्ही इथे येता. आणि रिसोडपासून सुद्धा एस टीचं तिकीट हे 20 रुपयाचं आहे. रिसोड ते चिखली फाटा. दर्शन घ्या. नमस्कार करा. तर हे अगदी याचं प्राचीन काळातलं मंदिरच आहे, पण याचे सध्या फक्त खांब आणि छत्रच अस्तित्वात आहे. पण तेही अजूनही खूप सुंदर वाटतं. म्हणजे तुम्ही बघा ना, किती हे जाड असे खांब आहे. नक्षीकाम खूप जास्त नाही आहे, पण खूप सुंदर आहे. आणि हे 4 मुख्य खांब आहेत. जसं आपण गर्भगृहात जातो तशाच प्रकारचं वरचं छत्र आहे. आणि याला मागेही एक खांब आहे, म्हणजे 5 खांब आहेत खरं तर. हे बघा. आणि वरही त्यांना खूप सुंदर असं ते हे केलं आहे. म्हणजे विचार करा, तर हे त्या काळातलं आहे. आता 12वे शतक म्हणजेच यादव काळ. आणि यादव काळामध्ये त्यांनी म्हणजे जे अनामिक शिल्पकार आहे त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या श्रमातून हे सगळं सुंदरसं देवालय निर्मित झालं आहे. तर त्यांनी कुठले अवजार आणि काय वापरलं असेल की असं सगळं सुंदर ते निर्माण करून गेले आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे प्रत्येकाने येऊन हे स्थान नक्की एकदा तरी पाहावा, अनुभव घ्यावा, असं हे स्थान आहे. आणि आसपास शेती आहे, अगदी सुंदर असा परिसर आहे. व्याड हे गाव आहे. शाळा आहेत दोन्ही बाजू. इथे एक शाळा पण आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे. चला पुन्हा एकदा दर्शन घ्या आणि आता आपण निघूयात. नमस्कार करा. जय श्री गणेश. आणि गणपतीमध्ये इकडे खूप सुंदर असे 10 दिवस कार्यक्रम होतात. उत्सव साजरा केला जातो. त्याही दरम्यान तुम्ही येऊ शकता किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे नक्की या. अतिशय सुंदर आणि जागृत असं हे स्थान. चला आता आपण निघूयात. सभामंडप सुंदर केला यांनी. चल, तर ही आहे व्याडची जिल्हा परिषदेची शाळा. ही 1ली ते 7वी पर्यंतची 7व्या वर्गापर्यंतची शाळा आहे, है ना. सुंदर आहे. मला सांगा, तुम्ही इथे शिकला आहात का? दोघं विद्यार्थी आहेत, त्यांचा क्लासही सुरू आहे सध्या. सो इकडे श्री महादेव मंदिराकडे जाताना इकडे एक समाधीसुद्धा आहे पुराण काळातली, है ना. आता आम्ही श्री सिद्धिविनायक गणपतीकडून मी खरं तर मारुतीरायांच्या मंदिराकडे जातो आहे. आणि मग त्याच्याच बाजूला इथलं ऐतिहासिक असं महादेव मंदिर आहे. हो, हे जाताना मारुतींचं मंदिर दाखवतो तेवढं आहे. सो हे पण पुरातनच आहे, कारण याच्या बाजूचे जे अवशेष आहे ते हेमाळपंथी शैलीतले. म्हणजे याच्यावर तर अगदी जी प्रमुख मूर्ती असते ती मूर्ती देवतांची ती याच्यावर ठेवली जाते. बघाचं हे स्थान आहे. तुम्हाला ना शिल्पही दिसेल, पण आता ते बुजले आहे. आणि खांब दिसेल तुम्हाला. हाही मुख्य देवस्थानाचाच आहे, मंदिराचं. बघा किती जाड आहे. मी आतमध्ये फक्त एकदा दर्शन घेतो. हे दीपमाळ आहे, पण ही थोडी नवीन आहे. हे हनुमंतरायांचं मंदिर आहे, व्याडचे हनुमंतराया. हे बघा, इथे नंदीही आहे. किती भव्यचे नंदी आहे. त्यांनाही प्रणाम करा, कारण आत आहेत महादेव. सो हे महादेव आहे व्याडचे. नमस्कार करा. जे हनुमंतरायांच्याच मंदिरात त्यांना ठेवलं आहे, अगदी सुंदर सजवून. वंदन करा. हर हर महादेव. हे बघा, सुंदर ना. आणि त्याच्यासमोर श्री हनुमंतराया आहे आणि गणपतीसुद्धा आहे. तर हनुमंतरायांना नमस्कार करा. हे बघा, हे व्याडचे हनुमंतराया आहेत. आणि इकडे गणपती. परत व्याडला तिकडेही गणपतींचं मंदिर आहे ना, एक मुख्य. हे दुसरे गणपती आहे ना.
हनुमानचं आहे हां आणि त्याच्या पाठीमागलं महादेव आहे. महादेव आहे आणि इकडे जे त्यांना हे प्रणाम करा. चला बाहेर जाऊयात आपण. हे दादा आहेत जे मला हे मंदिर दाखवत आहेत. दादा तुमचं काय नाव? तुमचं नाव? नारायण बोंडे. नारायण बोंडे. हो. अच्छा, नारायण बोंडे दादा आहेत जे मला खरं तिकडे बसले होते. ते दादा बोलत मला म्हणाले चल मी तुला दाखवतो सगळे मंदिरं. शेतातून आलात तुम्ही? शेतात गेला होता, सुट्टी झाली आता हो ना? हो अरे वा. कुठल्या देवाचे देवालयाचे? 12 मारुती. इथे किती मारुती आहेत? इथं हे शेवटचं गावाचं आहे. हा शिव परत मारुती आहे. मग हे वेशीवरचे मारुती आहेत हे जे आहेत आत? नाही, वेश नाही. वेशीवरला कोणता आहे? वेशीवरला नाही. अच्छा, गावातलं. हे इथे पण मोठं मंदिर होतं पूर्वीच्या काळामध्ये. हे पूर्वी राक्षसाच्या हे बघा अवशेष खूपच सुंदर आहे, पण आता काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. तर आपण व्याडच्या श्री सिद्धिविनायक गणपतींचे दर्शन घेतले, थोडी माहिती जाणून घेतली. अगदी ऐतिहासिक असं स्थान आहे आणि खूप शांतिप्रिय अशी जागा आहे. गणरायांचं अगदी जागृत असं स्थान आहे, असं वाटतं इथनं जाऊच नाही. खरं तर असं हे स्थान आहे. मला खात्री आहे की माझं हे दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय श्री गणेश.